हरिओम. नमस्कार. आज 7 एप्रिल आणि आज आहे जागतिक आरोग्य दिन. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्यासाठी हा खूप महत्त्वाचा ठरणार आहे आणि तुमचं आरोग्य चांगलं होण्यासाठी मी सदिच्छा करतो चिन्मयजन या यूट्यूब चॅनलकडनं. आज 7 एप्रिल म्हणजे आजच्याच दिवशी 1948 साली वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे WHO ची स्थापना झाली आणि त्यामध्ये आरोग्य हीच खरी संपत्ती हा उद्देश ठेवून संपूर्ण जगाला आरोग्य देण्यासाठी त्यांनी प्रण उचलला आहे. आता आरोग्य म्हणजे काय, तर जो धष्टपुष्ट आहे, लठ्ठ आहे, तो आरोग्याचा मंत्र नाही. जो आपलं खानपान, खाणे, पाणी पिणे आणि व्यवस्थित विचार करणे, अभ्यास करणे हा म्हणजे आरोग्य. ज्याचं मानसिकता चांगली आहे, मन चांगलं आहे, त्याचं आरोग्य चांगलं राहतं. हा एक खूप मोठा चांगला भाग आहे. आता हे सगळं होताना काय होतं बघा, आपण रोज लवकर झोपलं पाहिजे. म्हणजे सकाळी लवकर उठता येतं. सकाळी लवकर उठलं तर थोडा व्यायाम करता येतो, थोडं सकारात्मक विचार करता येतो, ध्यानधारणा, योग, प्राणायाम आणि सूर्यनमस्कार यासारखे अल्प व्यायाम करता येतात. रोज 30 मिनिटं पायी चालणे हा एक त्यातलाच भाग आहे. अशा सर्व गोष्टींसाठी अवलोकन केलं तर आपलं आरोग्य खूप चांगलं राहतं. मग आरोग्यासाठी नेमकी काळजी काय घ्यायची, तर नेहमी सकारात्मक विचार ठेवा आणि नकारात्मक विचारांपासून दूर जा. आता म्हणजे तुमचं आरोग्य अबाधित, चांगलं, सुदृढ राहील. सुदृढ आयुष्य म्हणजे सडपातळपणा आणि थोडा लठ्ठपणा वाढला तर थोडे धोकेही वाढतात. मग रक्तदाब वाढण्याचे चान्सेस आहे, कोलेस्ट्रॉल वाढण्याचे चान्सेस आहे, स्नायू दुखण्याचे चान्सेस आहे. आणि ह्या सगळ्यांपासून बचाव करायचा असेल तर आपलं आरोग्य हे चांगलं ठेवलं पाहिजे. जोपर्यंत सूर्योदय होतो त्यावेळेला आपल्या शरीरातली जठराग्नी वाढते आणि त्यावेळेला खाण्याची गरज पडते. तेच सूर्य मावळताना आपल्याला ऊर्जा मिळाली पाहिजे आणि त्यासाठी आपलं खाणं सूर्यास्ताच्या आत झालं तर हे खूप चांगलं ठरतं. आणि जैन लोक याच पद्धतीने वागतात आणि म्हणून ते आर्थिक दृष्टीने तर सबल राहतातच, पण शारीरिक दृष्टीने पण सबल राहतात आणि मानसिकतेने पण ते सकारात्मक विचार करतात. असं जर जीवनशैली आपण आपली अवलंबली तर निश्चितच आपलं सर्वांचं आयुष्य, मी ग्वाही देतो, अनेक ऋषीमुनीने ग्वाही दिली आहे, या सर्वांचं म्हणणं एकच आहे, सूर्यास्तानंतर जेवणं हे आरोग्याला धोकेदायक आहे. जेवढं उशिरा जेवू तेवढंच आरोग्य जास्त घातक ठरेल. म्हणून सूर्यास्ताच्या आत जेवणं हे सगळ्यात चांगलं. पण बघा, एवढ्या धकाधकीच्या जीवनामध्ये हे शक्य आहे का? मग होईल तेवढ्या लवकरात लवकर जेवण करा, पण रात्री 8-8:30 पेक्षा उशिरा जेवणं हे धोकेदायकतेला आमंत्रण देण्यासारखं आहे. आता वयाच्या 40 नंतर नेमक्या कोणत्या आरोग्य तपासण्या केल्या पाहिजेत, तर आपला रक्तदाब चांगला आहे का, तो 80-120 आहे का, हृदयाचे ठोके व्यवस्थित पडतायत का, हृदयाची तपासण्या करणे, रक्तदाब तपासणे, डायबिटीस तपासणे, ह्या जनरली काही ठराविक गोष्टी आहेत त्या आपण
वारंवार सातत्याने नाही तर किमान वर्षातून एकदा तरी तपासाव्यात. म्हणजे आपल्या येणाऱ्या पुढच्या धोक्यासाठी ही पूर्वसूचना लवकर आपल्या लक्षात येईल आणि आपण आपल्या आरोग्यासाठी सजग राहू. नेमकं काय केलं पाहिजे तर निष्कर्षाप्रत बोललं तर आपल्या सवयीमध्ये चांगल्या गोष्टी आणायच्या आहेत, विचार चांगले करायचे, नकारात्मकतेला सोडून द्यायचं आहे आणि होकारात्मकतेला वाढवायचं आहे. म्हणजे तुमचं मानसिक आरोग्यासोबत शारीरिक आरोग्य सुद्धा चांगलं होईल आणि मग आपण आपल्या खऱ्या अर्थाने औषधांपासून लांब राहू. औषध केव्हा हो? जर आरोग्यामध्ये थोडा बदल झाला, शरीरामध्ये जर काही प्रमाणात बदल झाला तर थोड्या प्रमाणात औषधांची गरज आहे. पण औषध हे कायमस्वरूपी नको. औषध ही औषधासारखीच असावीत आणि कायमस्वरूपी निरोगी म्हणजे कोणत्याही प्रकारचं व्याधी नसणं हेच आपल्या आरोग्याचं, मानसिकतेचं, शारीरिकतेचं, सामाजिकतेचं ब्रीद आहे. आणि बघा, आपण जसं काही नाश्ता केला, पाऊस फाडलं, एखादी वस्तू वापरली, त्याचं प्लास्टिक वापर काढलं आणि ते रस्त्यावर इतरत्र फेकलं तर घाण नक्की वाढते आणि घाणीमुळे आपल्या आरोग्याला धोका होण्याची शक्यता असते. होईल तसा प्रयत्न करा. कोणतंही रॅपर फाडलं, वस्तू वापरली तर ते आपल्या रॅपर खिशात टाका. जिथे डस्टबिन असेल त्या ठिकाणी जाऊन ते डस्टबिनमध्ये टाका. म्हणजे आपलं घर स्वच्छ ठेवतो तसं गल्ली स्वच्छ ठेवा, गल्ली स्वच्छ ठेवतो तसं गाव स्वच्छ करा. आपलं राज्य स्वच्छ होईल आणि आपला देश आपोआप स्वच्छ होईल आणि स्वच्छ देशामध्ये स्वच्छ आरोग्य नक्कीच नांदेल. हरिओम. अशाच नवनवीन चांगल्या व्हिडिओ करता या चिन्मय विजन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, विसरू नका. बेल आयकॉन दाबा आणि लाईक करून हा व्हिडिओ इतरांना शेअर करा म्हणजे त्यांच्या पण आयुष्यात चांगुलपणा येईल. हरिओम. नमस्कार. चांगल्या आरोग्याचा हा चांगला मंत्र म्हणजे उत्तम विचार, उत्तम आचार आणि उत्तम प्रचार. या त्रिसूत्रीमुळे आपलं आरोग्य अधिक चांगलं होईल. हीच सर्वांना शुभेच्छा.